आपण जे मुलामुलींचे पाहण्याचे कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये आजकाल मोठी मंडळी असं म्हणतात, महाराज आपल्याला काही नांदायचं नाही, नांदायचं दोघेही पोरांना आणि पोरीलाच आहे. एक काम करा, दोघांना आपापसात पहिल्यांदा बोलायला लावा. तर त्यांना आपापसात बोलायला लावणं पहिली गोष्ट. तर एक आहे, वयच चुकलेलं आहे आता सध्या लग्नाचं सगळ्यांचं. 30-32 हे काही वय आहेत का लग्नाचे? 28 हे काय लग्नाचं वय आहे का? लग्नाची मर्यादा महाभारतकारही सांगतात, शास्त्रकारांचं मत आहे, गृहस्थाश्रम हा 25च्या आतमध्येच थाटला गेला पाहिजे. 25च्या आत कोणी असो. पण परिणाम इथे काय झाला, इथे जो मला विषय सांगायचा तो विषय फक्त एवढं लक्षात घ्या. एखाद्या मुलीचं स्वतः एकट्यामध्ये बोलणं सुरू झालं आणि मुलीने सांगितलं किंवा मुलाने सांगितलं की माझं अगोदर एक या पद्धतीचा विषय होता, ही माझी बोलण्याची मर्यादा नाही येणार पण मी फक्त मर्यादेमध्ये शब्द वापरतो. त्यांनी जर का आपला अगोदरचा संबंध सांगितला तर हा संबंध बिघडतो. तू म्हणाल सांगितल्यानंतर क्लिअर होतं ना? क्लिअर नाही होत. समजा क्लिअरही झालं, लग्नही झालं आणि एखाद दिवशी जर का भांडण झालं तर त्या भांडणाच्या आवेशामध्ये तोंडातून शब्द निघून जातो, त्याचा परिणाम डिवोर्स, तलाक, त्याचा परिणामच होतो तसा. आयुष्यभराचं दुःख कधी कधी एखादं रहस्य सांगितल्याने उद्भवू शकतं, पण एखाद रहस्य असं आहे की जे रहस्य सांगितल्याने कुळाची वृद्धी आणि अनेकांच्या जीवनाचं अनेकांचं जीवन सुखी होऊ शकतं, तेव्हा ते रहस्य सांगायला हरकत नाही.